बीडचा मोर्चा 28 तारखेला होतो. हे लोन आता राज्यभर जाणार आहे. आता थंड नाही बसत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार आता प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार. आज SP साहेब असतील, CIDचे काही अधिकारी असतील, आज ॲक्शन मोडवर आले. बघूयात काय होतंय. आज उद्या काय ॲक्शन दाखवतात, पकडतात का आरोपींना. आज सकाळपासून खूप ॲक्शन मोडमध्ये आलेत. असंच काम त्यांनी करावं ही जनतेकडून अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे जनतेला, की असंच चांगलं काम त्यांनी करावं. कारण SP पण चांगले आलेत आता. आणि मला वाटतं CIDचे SITचे काय अधिकारी आज बीडमध्ये आलेले, ते छडा लावतील ही अपेक्षा आहे. आणि 100% आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना राहणार, पण कारवाई झाली पाहिजे. पाटील साहेब, जसं तुम्ही म्हणता की हे लोन आता महाराष्ट्रभर पसरेल. सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येकडे एका तरुण सरपंचाला त्याचं अपहरण केलं, त्याची हत्या झाली आणि लोकांनी त्याचा निषेध केला. परंतु कालांतराने आता मराठा आणि वंजार असा वाद सुरू होताना दिसतो. हे वाद नाहीच आहे. हा दोन जातीतला वाद नाही. ही वाद नाहीच आहे. यांनी लावलाय. यांना मराठ्यांचे लोकच तुम्ही मारून टाकायला लागला. हे कोणचं समीकरण आहे तुमचं? ठीक आहे, एखाद्या पडलं फुडलं काय झालं, 4 शिवीगाळे असतात, एकामेकाला टोचून बोलणं असतं, एखाद्या वेळेस भाषणातून टोमणे देणं असतं. ठीक आहे, इथपर्यंत राजकारण ठीक आहे. तुम्ही कोणत्या टोकाला चाललात? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला वाटतं होय तुमच्यातले रग आहे? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करायला लागला? तुम्हाला वाटतं तसं नाही हो. जो दिवस उजाडायला नाही पाहिजे ते या दोघांनी उजेडून नाही द्यायला पाहिजे. हो, या दोघांनी जो दिवस उजाडायचा ते उजडून नाही द्यायला पाहिजे. कारण 25-30 वर्ष झालेत लोक सहन करते. छोटे कोणाचे हात मोड, कोणाचे पाय मोड, कोणावर गोळ्या बार कर, कोणाच्या जमिनी हडपेव, कोणाचे प्लॉट हडपेव, हे प्रकरणं सुद्धा सुरू आहेत. आता बाहेर यायला लागले. इकडे त्या मला आता सांगता यायला त्याविषयी माणसं आले होते पाटोदा तालुक्यातले. बीडच्या आणि पाटोदा तालुक्याच्या बाँड्रीवरतीच गाव आहे. धनगर बांधवाच्या पोरांचं सुद्धा मॅटर झालेलं आहे. अरे तुम्हाला काय कळतंय का नाही? तुम्ही काय करताय? पण हे जे करणारे आहेत हे थोडेसे आहेत, त्याच्यामुळे अख्खा बीड जिल्हा बदनाम होतो. केला यांनी केला. आता बीड जिल्हा स्वच्छ होणार. आता यांनी जर यांचे लोक दापिले नाही, यांनी जर सांगितलं नाही, तर लोकांचे सहनशीलता संपणार आहे. कारण एका आईलाच कळतं लिकू गेल्यावर काय, एका मुलीलाच कळतं बापाची सावली पाठीवर नसल्यावर काय होतं, डोक्यावर छत्र नसल्यावर काय होतं. एका भावाची किंमत कळते. हे सोपं नाही आहे. ते गाव इतकं चांगलं आहे. तो संतोष भैया इतके चांगले होते की त्यांनी आदर्श गाव म्हणून त्यांना पुरस्कार आहे कित्येक तरी. एक दलित बांधवांच्या लेकराला मारायला लागलं म्हणून मध्यस्थी गेला. तुम्ही त्याची निर्गुण हत्या केली, ती पण अशी की तुम्हाला असं वाटलं का मराठी बेदरतील. इतके वळं केले, इतकं भयंकर क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली. म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची होती का काय? मराठ्यासह बीड जिल्ह्यातल्या जनतेवर तुम्ही लय चूक केली. ती लय चूक केलेली तुम्ही, आणि त्याचं पुरं भोगावं लागणार. तुमची पायली भरली आता. पण याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने येऊ लागले की धनंजय मुंडेला घेरण्यासाठी, त्यांचं राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी विरोधक असेल किंवा काही लोकांना हाताला धरून हे प्रकरण आणखी उचललं जातं, अशी सुद्धा टीका होते की धनंजय मुंडेला राजकारणातून संपवण्यासाठी. विरोधक नाव देऊ नका. शाने असल्यानं म्हणा कोण आहे ते विरोधक नाव देऊ नका. ती घटनाच अशी घडली, त्याच्यात हर एकाचं रक्त खवळून उठायला लागतं. हर एकाच. त्याला राजकारणाकडे कशाला ओढिता? आणि जर सरकारला वाटतंय हे राजकारण करतेत, विरोधक द्याना न्याय. मग लोक तुम्हाला म्हणते सरकारनं न्याय दिला, तुम्हाला कामं करायचे नाही. दुसरा कुणी आवाज उठवायला लागला की म्हणायचं तुम्ही राजकारण करायला लागला. हे चांगलं नाही ना. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग खून करणाऱ्याला तुम्ही बळ द्यायला लागला. कुणी आवाज उठवला राजकारण करायला लागले, कुणी बोलायला लागलं नाही ते विरोधीचे आहेत, कुणी एखादा समाजाच्या वतीने उठायला लागला नाही ते आमक्याचाच ऐकतो. पण खरी परिस्थिती दडपवली जाते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मारे करायला पाठबळ द्यायला लागला. त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे आवाजच उठवायचा नाही का लोकांनी, लगेच राजकारण आणायचं. मी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सांगतो की हा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे. लेकीनं आव्हान केले, संतोष भैयाच्या लेकीनं आव्हान केलं माझ्या बापासाठी.
माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी मोर्चात सहभागी व्हावं. माझं सगळ्या जनतेला आव्हान, माता मावल्यासह सगळ्या पक्षातले लोकसुद्धा या. कोणी म्हणू नका की मी सत्तेत आहे आणि कोणी म्हणू नका मी विरोधात आहे. सगळेची सगळे बाहेर निघा. जो दिसणार नाही ना त्याला समाजाला सामोरं जावं लागणार आहे, पाटील रोषाला. साहेब, एक माहिती अशी पण कळते आहे, ती खरी आहे की खोटी कदाचित तुम्हाला लोकांना सांगितली असेल, की धनंजय मुंडेच्या बूथ प्रमुख म्हणून मयत संतोष देशमुखनी काम केलेलं महत्त्वाचं. मला रात्री ती माहिती कळाली की 2-3 जणांचे होता ते काय प्रमुखसुद्धा आहे त्या पक्षाचा. तो बाई, अहो तो लई इमानदार मुलगा होतो. तो लय पक्षात त्यांना तोलायची गरजच नाही. तो इतका इमानदार मुलगा होता की प्रचंड गोरगरिबांच्या मदतीला जायचे. प्रचंड अहोरात्र 24 घंटे. घरं बी नाही त्यांना. आता आपण स्वतः बघितलं, घर पण नाही. फोन आला का लोकांच्या मदतीला जायचं 24 तास. 20-25 वर्षापासून तेच का. अशा बांधवांचं जर तुम्ही हत्या करणार असले आणि त्याला न्याय देणार नसले, मग त्याला जातीकडे यायला लागला तुम्ही. आणि ते टंबळे पोरं ती ते संडाचं टंबळ असतं बघा भोक्ष पाडलेलं, तसले ते भंगार पोरं. ते काय स्टेटसच काय टाकी, ते फोटोच काय टाकायला लागले. म्हणजे लोकांचे लेकरं मारून तुम्ही त्या स्टोऱ्या जोडायला लागलात का त्याला. स्टोऱ्या जोडीता गाणे टाकीता त्याच्यावर. कोणत्या दिशेला चाललात तुम्ही. तुम्हाला वाटतंय तसं नाही. वाशाने लय पायली भरल्यासारखं करू नका तुम्ही. तुम्हाला कळल. आता 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 नाही इथून पुढं सहन करत आम्ही. पाटील साहेब, मराठा आणि वंजारी समाज बीड जिल्ह्यामध्ये एवढा सलोख्याने होता. एक गड होता दोन्ही समाजाचा. गोपीनाथ मुंडे अरे मग गड होता ना, टाका ना मध्ये. कशाला घरांना पण होता त्यांना. जनतेकडून सगळ्या गोरगरिबाच्या निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला मराठा पाहिजे, धनगर पाहिजे, मुसलमान पाहिजे, दलित पाहिजे, 18 पगड जातीचे पाहिजे, गोरगरीब मायक्रो ओबीसी पाहिजे. तुम्हाला सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजेत. आणि हडपायला तुम्ही सगळं हडपिता तुम्हीच, बळकिता तुम्हीच, गुंडगिरी करून पैसा कमिता तुम्हीच, लपूनच तुम्हीच ठुता. कशा ठुतार लपू. पण गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेस दोन्ही समाज गुन्हे गोविंदांना राहिलेले. फार संघर्ष बघायला भेटला नाही, पण गोपीनाथ मुंडेंच्या नंतर संघर्ष वाढला. ते झाकणं नसलेले टंबळे, त्यांचं आपण चांगलं नाव घेतलं मुंडे साहेबांचं, कितलं की ते टंबळे नसतात कधी झाकणं नसलेली बिगर बुचनाची. त्या पैदाशी लगेच लेत्यात आमच्या साहेबाचं नाव घेऊन. पण गोपीनाथ मुंडे तर मग सगळ्यांचे चांगलं नाव घेतलं ना, याच्या पाठीमागे एकदा घेतलं, तेव्हापासून आणखी घेतलंच नाही. मग आपण की तो माणूस एकदम चांगला होता. कधी जातीवाद पसरू देत नव्हते. सगळ्या जाती, तर आमच्या सगळे मराठ्यांचे आमदार त्यांच्याकडेच असे बीड जिल्ह्यात. सगळे कामही करणार, सलोखा टिकून ठेवणार, बरोबर हाताळणार सुद्धा. असं आपण आता त्यांच्याबद्दलचं काम त्या काळातलं जास्त आपल्याला माहीत नाही, पण ऐक्यू जी माहिती त्यानुसारच ऐक्यूनुसारच बोलतोय आपण. त्यामुळं आपण चांगलं म्हणलं की त्यांचे जे काय आहेत ना होरडाफुके, हे होरडाफुके हे भंगारी भुंगारी टंबळे ते इतडेच येते. लय बी नाहीत, पण ते असे याच्यात आहेत ना सध्या मस्तीत. इथे मग ते काहीतरी म्हणणार आमचं हे लिहू नको आणि नाही लिहित जाय तिकडे. पण नाही बोलत. हे दोन संघ म्हणजे हे आपण त्यांच्यावरती प्रेम माया दाखवायला गेलं की ते उलट माणसाला उचकिणार. पण याला कारण राजकारणच आहे. दोन्ही समाजाचा संघर्ष त्यांना दुसऱ्याचं खपतच नाही, देखत नाही त्यांना. त्यांच्या नेत्यांना जसं मुंडे साहेबांना त्यांना जसं देखत होतं, त्यांना बरं वाटायचं, कोणाला मदत करणं, कोणाला सहकार्य करणं, कोणाच्या दुःखात धावून जाणं, हे जे त्यांना चांगलं काम करावं वाटायचं ना, हे आत्ताच्या यांना ते जमतच नाही. त्यांना वाटतं आम्ही म्हणजे काय आहे काय नाही, म्हणजे नुसती मगरुरी. आणि मग त्यांना असं वाटतं ना आम्ही कोण आहेत आणि कोण नाहीत, कसलं बोलणार, काही पण करणार. आता आमच्या विरोधात कोणी टीका केली ना, आमच्या माणसाने त्याला कमेंट करते. आणि त्याला जसं काय टीका करण्याला वाटलं पाहिजे मागं लय कुठे ना पब्लिक आहे मागची. अरे हे लोक भरेवर घालणार आहेत पक्ष. यांना कळत नाही आपण कोणत्या दिशेनं चालतो. तर पाटील साहेब, बीड जिल्हा ठीक आहे, हा संघर्ष सोडला तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये. एवढे संत महात्मा, मोठमोठे गड आहेत, सगळे चांगले आहेत. बीड जिल्हा चांगला आहे, सगळे लोक चांगले आहेत. पण यांच्या ज्यावेळेस हातात पडलं ना, यांच्यात दुसऱ्या जातीविषयी द्वेष वाढला. हम करे सो कायदा असा खेळ झाला यांचा.
आम्ही म्हणतो तसंच, नाही तर मग तुला हाणून मार. किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष बापान ठेवलं हमेशाच. बापाची पेंड आहे काय हमेशा? तुमच्या आता दांडके तर लोकांच्या नाहीत का काय? मग तुम्हाला शांतता राहावी हे वाटतच नाही. या बीड जिल्ह्यात असं, या राज्यात असं याला शांतता राहावं वाटतच नाही. आपलं इतके दिवस आंदोलन सुरू आहे, आम्ही काहीच होऊ देत नाहीत पुढे. यांना उकळ्याच फुटतात, अशा उकळ्याच फुटतात. म्हणजे यांना वाटतं काहीतरी तेढ निर्माण होऊन काहीतरी दंगली व्हावं. पण सर्वसामान्य माणूस आता ह्या सगळ्या गोष्टी करून म्हणजे कंटाळलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होत आहे, पुढं रोजगाराचे प्रश्न निर्माण होतील, फॅमिलीज तिथून बऱ्यापैकी निघून गेलेल्या आहेत. जसं सुरेश दसाने आरोप केला, बीड सोडून काही फॅमिली पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत. पुण्याचं म्हणजे बीडचं गत वैभव, तालुक्याचं सामाजिक संत परंपरेचे सगळे जेवढे गड आहेत ते कसं बघतात? याला काय? व्हायला पाहिजे. सर्वसामान्य जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना वाटतं की बीड पूर्वासारखं झालं पाहिजे. यांना काही जणांना कशाची परंपरा कशाची फिरंपरा, यांचं ते पायापुरतंच आहे. तेवढं ते पहिले लोटकं भरून पाणी ठेवत होते तसं यांना त्या लोटकं भर पाण्यात उड्या आणायची सवय पहिल्यापासून. यांना तेवढंच ते त्यांना खूप वाटतो आमचं लई आहे तेवढेच. यांना काहीच परंपरा फिरंपरा काही जणाला. बाकीचे त्यांच्यासुद्धा खूप चांगले लोक आहेत. काही जण परंपरा नाही फिरंपरा नाही, त्यांच्या माझं तर मस्तीतच येते. पण ज्या दिवशी बेतांना त्या दिवशी त्यांना वाटतं त्या चिल्लर चिल्लर गाबड्यांमुळं चांगल्या चांगल्यानं सुद्धा भोगायची वेळ आहे. बरं, संघर्ष कसं संपतो? कसं संपतो? आता तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले, तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले. मराठा संपणं एवढं सोपं आहे का तुम्हाला? नाही, हा संघर्ष कसा संपतो? आता जे त्यांनाच माहिती दोघाला कसा संपवतोय आणि कसा संपवायचा आहे, त्यांना दोघालाच माहिती. माणसं मारून संपवायचं आहे का त्यांना कुठं शांततेत बसून सगळ्याला सांगून हे करायचं. पण ते काही लोक त्यांच्यात काशी येतं, त्यांना लयच माजन मस्ती. त्यांना वाटतच नाही एखादी घटना झाली द्या सोडून, अशी वच चाव 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 करणार. मग त्यांना वाटतं आम्ही ते गोतल्या आळ्यासारखे, त्यांना वाटतं आम्ही लयच भारी आहे. तुम्ही भारी भुरी काही नाही, फक्त शांतता राहावा. सगळ्यांना वाटतं म्हणून बाकीचं ऐकून घेते. तुम्हाला मोजीत कोण नाही रे. या संघर्षामुळं राज्यामध्ये इतर ठिकाणी काही घटना घडली की आरोपी कोणत्या जातीचा आहे आणि अत्याचारी कोणत्या जातीचा, हा विचार करायला लागले लोक. म्हणजे फुलेशाह आंबेडकरांची जी काही विचारधारा घेऊन महाराष्ट्र पुढे जातोय त्याला हरताळ फासला जातो. यांना दुसऱ्याचे लेकर त्यांच्या लेकरासारखे मानायचेच नाही ना, तसं नाही होणार तर काय होणार? आता आरक्षणाचा जर विषय घेतला तर यांना आरक्षण मिळेल तर मराठीने का विरोध केला? कधीच नाही का. मग आज आमच्या लेकराला आरक्षण होतं, तुम्ही विरोध करायला लागले. चूक कोणाची? तुम्हाला तुमचे लेकर वाटतं तसं आमचे का वाटत नाही? पण सगळं तो विरोध राजकीय असू शकेल, एखाद दोन नेता बोलला असेल, पण सर्वसामान्य वंजारी समाज तुमच्या सोबत आहे. अरे बाबा, मी काय सांगितलं तुम्हाला मोगाशी शब्द का वापरला? काही जणांना इतकी माजन मस्ती, किती मिटवायचा काही प्रयत्न जरी असला तर ते त्यांच्या गुरमीत बोलणार, त्यांच्या ढिकीतच चालणार. जसं काय लय असे ते रावणासारखे लय जवळ सोन्याच्या लंका आहेत अशा, त्याची राग झाली. सोन्याची लंका असून राग झाली. लोकांनी येताना अंगारा लावलाय तोच, त्या राखीचाच कपाळाला, त्यालाच गुलाल समजेलाय. तुम्ही कोण येतं? तुम्हाला पैशावर नका जाऊ, पैशावर गुरमी नका करू. तुमच्या लय नोकऱ्या आता, तुमच्या लय अधिकारी, त्या गुरमीवर नका जाऊ तुम्ही. एकदा जर जनता बिथारली ना, ती गुरमी क्षणात नष्ट होईल. क्षणात. हा संघर्ष संपला पाहिजे, दोन्ही समाजाचे फायदा. आता त्या दोघाला कोणत्या टोकाला न्यायचं काय माहित? आता कोणत्या टोकाला न्यायचं त्या दोघाला? कोणाला माहिती? त्यांना का त्या गरीबाचे लेकरं असेच मारून टाकायचेत का काय? दलितांच्या त्या पोरांची ॲट्रॉसिटी त्या दिवशी घेतली असती तर संतोष भाईचा खून झालाच नसता. हे सांगते तसंच यांना गुन्हे घ्यायचे, हे सांगते तसंच यांना करायचं, हे सांगते. यांच्या मनाविरुद्ध यांना गुन्हा चालत नाही जिल्ह्यात. म्हणजे यांची किती चूक असली तरी यांच्या मनाविरुद्ध कोणाला घरकुल गेलेलं चालत नाही. यांच्या मनाविरुद्ध कोणाला पंचायत समितीचं वाटप झालं नाही पाहिजे. यांच्या मनाविरुद्ध यांना शेतकऱ्याचं जे नुकसान भरपाईचं अनुदान आहे यांच्या मनाविरुद्ध नाही चालत. यांच्या मनाने चालतं. मध्ये काही जिल्हा परिषदला भरत्या झाल्या आत्ता, शेवट निवडणूक लागायच्या अगोदरच्या 1-1.5 महिन्याच्या अगोदर कुठली भरती झाली आता मी ते माहिती घेतो. आता मला सांगितली त्या भरतीत इथून तिथून त्यांचेच, मराठ्याचं नाही त्याच्यात, कशाचं नाही. एक पोलीस पाटलाचं झालं आत्ता पुन्हा काहीतरी बीड जिल्ह्यात, त्याच्यात त्यांचेच टाकले. काही जागेवर होत्या मराठ्यांचे काढून टाकले. सरपंचाला काहीतरी निधी देते,
पालकमंत्र्याच्या स्तरावर ते सरपंचाचे अध्यक्ष ते सगळे जमले होते. ते म्हणले आम्ही मराठा आरक्षणात काम केलंय म्हणून निधीच देणार नाही म्हणे तुम्हाला. काय तुम्ही जातीवाद करता आणि काय मर्दांगी दाखवायला लागला त्याच्यात. बरं आता पालकमंत्री हे ना हे सगळं निघणार आहे. पालकमंत्री आता त्या ठिकाणी दुसरा यावा असं अनेक लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावं बिडचं, किंवा अजितदादांनी घ्यावा किंवा एकनाथ शिंदेने घ्यावं, जे प्रमुख नेते आहेत. तुम्हाला तसंच वाटतं? की बघा आता जनतेची मागणी आहे त्यांच्याबरोबर आम्ही असणारच, नसण्याचं काही कारणच नाही. पण आमचा खरा मुद्दा हे आहे, कोणती जागीरदार अवलाद बसू दे, संतोष भाईला आम्ही न्याय देणार. तुम्हाला कोणत्या टोका जायचं त्याच्या जा, आम्हाला ज्या टोका जायचं ते आम्ही जाणार, आम्ही न्याय घेणार. आता 28 तारखेचा पहिला मोर्चा, आता हे लोन पसरणार राज्यभरात. 28 तारखेच्या मोर्चाबद्दल लोकांच्या मनात बरेच दहशत पण नाही. शांततेत होईल. दहशत पिशत काय मराठी शांत आहेत, शांतच राहणार. 28 तारखेचा मोर्चा एकदम शांततेत होणार आणि सगळ्यांना आव्हान हात जोडून हा मोर्चा एकदम शांततेत करायचा. ती प्रत्येक येणाऱ्या माणसाची जबाबदारी. प्रत्येक येणाऱ्या माणसानं स्वतः स्वयंसेवक व्हायचं, स्वतः सगळ्यांची सेवा करायची. येणाऱ्या माता मावल्यात त्या जशा सुखरूप आल्या तशा सुखरूप घरापर्यंत सगळे माणसं गेले पाहिजे. ही जबाबदारी आपली. त्यांना काय करायचं करू द्या, कारण आता हे लोन राज्यभर पसरणारे 28 तारखेच्या नंतर 100% पसरणारे आणि न्याय मात्र घेणारे. या दोघांनी त्यांच्या लोकांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावर लोकांना खुन्नशी देणं, वाईट वाईट कमेंट करणं, कुटाणे करणं, तुम्हाला कोणत्या दिशेला न्यायचं ते तुम्ही दोघांनी ठरवायचं. आता बघू तुम्ही जर थांबणारच नसलात, तुमचेच लोक तुम्ही घरात लपून ठेवणार असलात, खुनं करून सापडत नाहीत, गंभीर आरोप. सापडत नाहीत. तुमच्याच लोकांच्या गावाने लपून ठेवलेले तुम्ही दुसरीवर कुठे चेहरा दिसल ना, कधी ना कधीतरी चेहरा दिसल ना. अरे आरोपी म्हणलं ना त्याला जवळच नाही केलं पाहिजे, त्याला मध्ये फेकलं पाहिजे. तुम्ही वाचविता म्हणजे सरकारचा आणि मंत्रिपदाचा दुरुपयोग करायला लागले का तुम्ही? ते जनतेच्या न्यायासाठी, जनतेचे कामं करण्यासाठी मंत्रिपद आहे का तुमचे लोक वाचवण्यासाठी दुरुपयोग करायला लागले का? बघा मंत्री फंत्री पैसे श्रीमंती कामाला येणार नाही जर भित्राभित्री झाली. तुम्ही आमचा माणूस तर गमावलाच, पण जो दिवस नाही उगायला पाहिजे ती उगू देऊ नका. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, नसता जनतेला तपास करावा लागणार आहे, सरकारने तपास नाही केला. निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जसं मी त्यांना तो प्रश्न विचारला होता की राज्यभरात कुठली जरी घटना घडली तर अत्याचार झालेला व्यक्ती कोणत्या जातीचा आहे आणि अत्याचार करणारा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे हे बघितलं